खाद्यतेल, पेट्रोल, डिझेलमध्ये झालेली भरमसाठ दरवाढीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या शेगाव शहर व तालुक्याच्या वतीने शेगाव येथील तहसील कार्यालयासमोर सोमवारी एक दिवसीय धरणे देण्यात आले। महागाईची झळ या कोरोना काळात भविष्यातही पाहिली नाही अशी झळ सर्वजण झेलत आहे आणि कोरोना काळातील जीवघेणी अवस्था चालू असताना आता त्यात महागाईची समस्या सर्वजण भोगत आहेत। तसेच वैद्यकीय खर्चात या कोरोना महामारीत लूट झाली आहे। आता स्वस्त किमतीत जीवनावश्यक वस्तू पुरवणे फार कठीण झाले असून त्याचे भाव कडाडले आहेत। परमश्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार महागाईच्या विरोधामध्ये या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित केलेले आहे। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत। आमची सर्वप्रथम या ठिकाणी खाद्यतेलाचे जे भाव वाढले त्या भाववाढीच्या विरोधात आणि विविध ठिकाणी ज्या महागाईने तोंड काढले त्या महागाईच्या विरोधात आमची मागणी आहे। ती मागणी कमी झाली पाहिजे अशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही या ठिकाणी पेट्रोल डिझेल अशी विनंती केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला आम्ही पक्षाच्या वतीने या ठिकाणी करतो। या कोरोना महामारीमध्ये पोषक आहार घेऊन रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्याऐवजी उपासमारीची वेळ आली आहे। त्यातच कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या असून संचारबंदी नियम पाळून धंदा उद्योग काही करता येत नाही। यासाठी शेगाव येथील तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीने केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांच्या व त्यामुळे वाढलेल्या महागाईचा धरणे आंदोलन करून निषेध नोंदविला। बाळासाहेब आंबेडकर जी के आदेश से शेगाव शहर व शेगाव तालुका की वती से महंगाई के विरोध में केंद्र व राज्य सरकार का निषेध करने के लिए एक दिवसीय धरने आंदोलन आयोजित किया है। पेट्रोल डीजल के भाव, खाद्य तेल के भाव, दालियों के भाव वो सब महंगाई बढ़ी हुई है, उसके विरोध में हमने एक दिवसीय आंदोलन किया है। विदर्भ न्यूज ब्यूरो शेगाव।